नमस्कार मित्रांनो, हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. तर आपण काय झालंय मार्केटमध्ये ते चेक करूया. तर काल अनालिसिस सांगितलं होतं की गॅप डाऊन वगैरे ओपन होईल, पण आपल्याला अनएक्सपेक्टेड गोष्ट झालेली आहे. भरपूर मोठं ह्यूज गॅप डाऊन ओपन झालेलं आहे. जवळजवळ एक 1500 पॉईंटचं गॅप डाऊन ओपन झालेलं आहे बँक निफ्टीमध्ये आणि क्लोजिंगच त्यांनी 4% मायनसमध्ये दिलेले आहे. तर आपल्या ज्या लेवल्स होत्या त्या सगळ्या कव्हर झालेल्या आहेत. पण बँक निफ्टीमध्ये 47,000ची एक लेवल होती, तिथून आपण एक पुट साईडला ट्रेड घेतला आणि दुसरा 46,376 पासून एक कन्सोलिडेट झालं, त्यावेळेस एक आपण ट्रेड घेतला. तर आता निफ्टीमध्ये बघूया की आपल्या लेवल्सने काम केलं, पण भरपूर मोठं गॅप डाऊन ओपन झाल्यामुळं त्याचा एवढा यूज झाला नाही. तर आता निफ्टीमध्ये बघूया. निफ्टीमध्ये सांगितलं होतं की गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर म्हणजे थोडंफार साईडवेज गॅप डाऊन किंवा साईडवेज ओपन झाल्यानंतर 21,810 लेवल होती, म्हणजे तिथपर्यंत आपण टार्गेट ठेवलं होतं. पण ऍक्च्युली त्याच्या खाली मार्केट ओपन झालं आणि परत एकदा वर गेलं ना 810च्या लेवल पासून रिव्हर्स फिरलं मार्केट आणि आपण इथं 718च्या लेवलला प्रॉफिट बुक केलं या लेवलमध्ये. त्याच्यामुळे की आज भरपूर मोठं गॅप डाऊन ओपन झाल्यामुळं आपल्याला जास्त शुअरिटी राहिली नाही आणि इव्हेंट्स पण चालू आहेत. HDFC बँक सुद्धा 8% पडला. तर उद्याच्या मार्केटमध्ये काय होते हे आपण बघूया. तर आता आपण बघूया की बँक निफ्टीमध्ये उद्या काय मुवमेंट होऊ शकते. तर बँक निफ्टीने क्लोज दिला आहे 46,083, म्हणजे 46,000च्या लेवलला. तर समजा पॉसिबिलिटी अशी पकडू की समजा जर उद्या मार्केट गॅप अप ओपन झालं, तर गॅप अप ओपन झालं तर 300 ते 200 पॉईंट एवढं गॅप अप ओपन होऊ शकतं. आणि गॅप डाऊन ओपन झालं, ओपन झालं तर आपण काय करायचं आहे तर हे चेक करूया. जसं सपोज फर्स्ट आपण साईडवेज पासून चेक करूया. साईडवेज ओपन झालं तर पहिल्यांदा आपण 46,000 ची लेवल ब्रेक झाली तर आपण डाऊन साईडला ट्रेंड घ्यायचा आहे. त्यावेळेस एक आपलं पहिलं टार्गेट असणार आहे 45,857, सेकंड टार्गेट असणार आहे 45,647 आणि थर्ड टार्गेट असणार आहे 45,459. असे 200 पॉईंटचे टार्गेट्स असणार आहेत. आणि जर समजा इथंच मार्केट ओपन झालं आणि अप साईडला 46,100च्या वरती जर क्लोजिंग दिलं तर त्यावेळेस आपलं पहिलं टार्गेट असणार आहे 46,275 आणि दुसरं 46,400. तर आणि तिसरं टार्गेट एकदम मोठं असणार आहे 46,700च्या आसपास. तर आणि जर समजा गॅप अप ओपन झालं तर मार्केट कुठल्या साईडला सस्टेन होते ते बघायचं आणि मग आपण ट्रेड घेणार आहोत. आता आपण निफ्टीमध्ये चेक करूया की काय होऊ शकतं. तर निफ्टीने क्लोजिंग दिलेली आहे 21,571 क्लोजिंग दिलेली आहे. तर आता आपल्याला 21,550 हा लो मिळाला आहे आणि आजचा हाय 21,854. तर मार्केट जर समजा साईडवेज ओपन झालं तर आपल्यासाठी ही लेवल आहे की डाऊन साईडला जर यायला लागलं मार्केट तर पहिलं टार्गेट आपल्यासाठी असणार आहे 21,475, सेकंड टार्गेट असणार आहे 21,387 आणि 21,330. आणि जर समजा मार्केट गॅप अप ओपन झालं तर आपण पहिल्यांदा वेट करायचं की मार्केट कुठल्या साईडला सस्टेन होतंय आणि मुवमेंट कुठं देते त्या साईडला आपण ट्रेड घ्यायचा. आणि जर गॅप अप ओपन झालं तर 21,640च्या आसपास गॅप अप ओपन होऊ शकतं आणि तिथून सुद्धा खाली येऊ शकतं 21,663 पासून परत एकदा डाऊन साईडला येऊ शकतं. पण फक्त आपण एकच चेक करायचं की मार्केट कुठल्या साईडला सस्टेन होतंय आणि आपण तेव्हा ट्रेड घेणार आहोत. तर आपण मिनिमम ट्रेड्स घ्यायचे आहेत आणि जास्त प्रॉफिट काढायचं. तर आजच्या संधीचा फायदा कोणी कोणी उचलला त्यांनी आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा.